बेळगाव दक्षिणचे भाजप आमदार अभय पाटील यांच्यावर भ्रष्टाचार तसेच उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता म्हणजेच डीए प्रकरणे सुरू असल्याचा आरोप करत बुधवारी शहरातील रहिवाशांनी कन्नड साहित्य भवन येथे धरणे सत्याग्रह केला। या आंदोलनादरम्यान अभय पाटील यांनी तात्काळ आपल्या आमदाराचा राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली। आज हम लोग बेलगाम नगर के जो नागरिक हैं, हम लोगों ने आज प्रोटेस्ट किया है बीजेपी के खिलाफ। तो मैं आज कर्नाटका बीजेपी को पूछता हूँ कि आप भारतीय जनता पार्टी हो या भ्रष्ट जनों का पार्टी हो, क्योंकि ये जो कर्नाटका बीजेपी ने पूरे राज्य में किसी कांग्रेस मंत्री के खिलाफ एक करप्शन चार्जेस का एक मुहिम जो छिड़ा है और उनका डे एंड नाइट आंदोलन चला है कि जब तक वो नागेंद्र को रिजाइन नहीं करवाएंगे वो उनका डे एंड नाइट धरना चालू रहेगा। तो ये मैं स्वागत करता हूँ। एक अपोजिशन पार्टी रूलिंग पार्टी के मिनिस्टर के करप्शन के खिलाफ लड़ना चाहिए, लेकिन लड़ने के पहले बीजेपी को सोचना चाहिए, कर्नाटका स्टेट बीजेपी यूनिट को सोचना चाहिए कि उनका घर ठीक है कि नहीं। क्योंकि जब उनके खुद के एमएलए हंड्रेड्स ऑफ करोड़ में उनका जो करप्शन है उसके बारे में वो चुप बैठते हैं, और जब अपना घर में व्यवस्था ठीक नहीं है लेकिन दूसरों के घर पर उंगली कराना इनको कोई मॉरल ग्राउंड नहीं है कि आज किसी के भ्रष्टाचार के बारे में बात करने के लिए। क्योंकि और उसमें बेलगाम दक्षिण कॉन्स्टिट्यूंसी के जो बीजेपी के एमएलए हैं अभय पाटिल, उन पर डिसप्रोपोर्शनेट एसेट्स एंड करप्शन का केस 2012 से चला हुआ है और अभी ये मैटर सुप्रीम कोर्ट में है। तो उन्होंने इस आंदोलन में नागेंद्र के खिलाफ हम लोग लड़ाई धरना सत्याग्रह करते रहेंगे जब तक वो रिजाइन ना करे, बोल के उन्होंने परसों स्टेटमेंट किया। तो मैं बीजेपी को उनको पूछता हूँ कि तुमको क्या मॉरल ग्राउंड है कि तुम उनके भ्रष्टाचार के बारे में बात करते जब खुद अभय पाटिल हंड्रेड्स ऑफ करोड़ का करप्शन केस में इन्वॉल्व है। तो उनको कोई मॉरल ग्राउंड नहीं है। तो इसलिए हम लोगों ने आज मुहिम छेड़ा कि जब बीजेपी उनका रेजिग्नेशन मांग सकता है तो हम लोग अभय पाटिल का रेजिग्नेशन मांगते हैं, और बीजेपी को इसके बारे में आके जवाब देना चाहिए, और बीजेपी को पहले उसके खुद के एमएलए को अभय पाटिल को रिजाइन कराना चाहिए। यह सामाजिक कार्यकर्ते सुजित मुळगुण यांनी अभय पाटील यांच्यावर जोरदार टीका केली। भ्रष्टाचाराविरोधात बोलण्याचा नैतिक अधिकार अभय पाटील यांना नाही असा आरोप त्याने केला। गेल्या 10 वर्षांपासून अभय पाटील यांच्या विरोधात लोकायुक्त आणि न्यायालयात प्रकरणी सुरू असल्याचा दावा सुजित मुळगुण यांनी केला। मंत्री बी नागेंद्र यांचा राजीनाम्याची मागणी करण्यापूर्वी भाजपने प्रथम अभय पाटील यांचा राजीनामा घ्यावा आणि त्यांना पक्षातून बाहेर काढावे अशी मागणी त्यांनी केली। दरम्यान लवकरच बेळगाव दक्षिण मतदारसंघातून पादयात्रा आंदोलन सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा सुजित मुळगुण यांनी केली। बेळगाव येथे कन्नड साहित्य भवन हा एक प्रांगणामध्ये एक आम्ही प्रतिभटना करत आहोत। त्याचं कारण असं की बेळगावचे दक्षिण मतक्षेत्राचे आमदार सन्मान्य अभय पाटीलजीने एक बेळगाव जे आता कर्नाटकामध्ये इतर पक्षांकडून काहीतरी भ्रष्टाचार झालेला आहे त्याबद्दल त्यांनी काल त्यांचं एक स्टेटमेंट दिलेलं आहे। त्यामध्ये त्यांनी जेव्हापर्यंत भ्रष्टाचार लोक राजीनामा देत नाही त्यापर्यंत मी इकडनं हटणार म्हणून असं त्यांनी स्टेटमेंट दिलंय। हे किती हास्यास्पद आहे सर्व लोकांना तुम्हाला सांगू इच्छितो। 2012 साली ज्यावेळी त्यांनी डिस्प्रपोर्शनेट असेटपणे जे काही डॉक्युमेंट एव्हिडन्सेस देऊन मी लोकायुक्त कोर्टामध्ये कंप्लेंट दिली, त्यानंतर तो इन्व्हेस्टिगेशनसाठी म्हणून लोकायुक्त पोलिसांना देण्यात आला। त्याच्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये 128.01% त्यांचं डिस्प्रपोर्शनेट असेट्स 2004 पासून 2012 पर्यंत असं आलेलं आहे म्हणून याने एक रिपोर्ट हे लोकायुक्त पोलिसांनी दिलेले ते तुम्ही सर्व लोकांना माहिती आहे। आणि हा एक टेक्निकल रूपाने टेक्निकॅलिटीवरती केस ट्राय झाली तर पण तो केस आता सुप्रीम कोर्टमध्ये चालू आहे हे त्यांना पण माहिती आहे।
हे माहीत असताना देखील त्यांनी स्वतः एक भ्रष्टाचारी असून स्वतःहून राजीनामा दिला पाहिजे होता, कारण दुसऱ्यांचा त्यांनी राजीनामा मागायचा त्यांचा हक्क त्यांना नाहीये. इतर कोणी तर जर त्यांनी मागितलं तर आमचं काय, त्याचं आमचं एकच आहे की भ्रष्टाचार विरोधात आमचा लढा. ज्यावेळी भ्रष्टाचाराच्या विरोधात आम्ही लढा करतो त्यावेळी आम्हाला कुठलाही पक्ष, जाती, धर्म किंवा कुठला डिपार्टमेंट काही आम्हाला संबंध नसतो. त्याप्रमाणे आम्ही भ्रष्टाचार विरोधात लढाई करतो. 2012 पासून आतापर्यंत 13 वर्ष संपवून 14 वर्ष झाला सुप्रीम कोर्टमध्ये जाऊन आला केस, आणि परत ते सुप्रीम कोर्टमध्ये आता केस पण सुरू आहे, भ्रष्टाचाराच्या बद्दलच चालू आहे, अभय पाटलांच्या बद्दल. मग त्यांचा एवढा मोठा एक भ्रष्टाचार केल्याला सर्व माहीत असताना पण त्यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलत म्हटलं तर जोकच आहे सर्व लोकांना. बहुतेक त्याने पहिला आपलं धुवून घ्यायचं, ते सोडून दुसऱ्यांदा धुवायला चालत, हे पण एक हास्यास्पद आहे असं सांगू इच्छितो तुम्हाला सर्व लोकांना. आता तुम्ही बघत आहे त्यांनी खूप जमीन शेतकऱ्यांवरती बंदूक ठेवून धमकी देऊन त्यांच्यावर खोटे पोलीस केसेस घालून ज्याला अटक करण्यात आले. ते म्हणतात तर मालिनी जे सिटी केलेलं आहे ते पण बलवंत मोरे त्यांचा एक जागात आहे खुर्चीकर म्हणून. मग ते पण त्यांचं बळजबरीने ते जागा त्यांच्या भावाच्या नावावरती झालं. त्याचप्रमाणे आता ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असणार खादरवाडीचं जे जागा आहे, खादरवाडीच्या जागामध्ये 200 एकर होती, पण ते पण गायरान जमीन त्यांच्या भावांच्या नावावरती आणि त्यांच्या संबंधित जे कोण आहेत त्यांच्या नावावरती ते आता करून घेतलेले आहेत. म्हटलं तर त्यांना म्हणूनच लोक काय म्हणतात, जमीन चोरस म्हणून म्हणतात. म्हटलं तर एक जनप्रतिनिधी राहून असलं काम करायचं कितपत सूक्त आहे, म्हणून मी जनतेला विचारू इच्छितो. जनता अजून पण समजून घेतलं पाहिजे. देश धर्माच्या नावाने आता काय काय घडलेलं आहे तिकडे अयोध्यामध्ये सर्व लोकांना माहिती आहे, आणि नीट मध्ये पण काय झालं ते पण सर्व लोकांना माहिती आहे. पण आज बेळगावमध्ये जे काही घडत आहे ते पण तुम्हाला माहिती आहे. आजकाल तुम्ही 285 RS नंबर ह्याच्यामध्ये बेळगुंदीमध्ये एक सरकारी जमीनमध्ये त्यांनी मायनिंग केला. म्हणतात सरकारी जमीनमध्ये त्याच्यामध्ये उल्लेखही नव्हता आधी, तरी पण त्यांनी त्याच्यामधनं कोट्यवधी रुपयाचे ते मालमत्ताचे हे घेऊन त्यांनी विकलेले आहेत मायनिंग मध्ये माती घेऊन. मग त्यांनी स्वतःहून एवढा भ्रष्टाचार केलेले आहेत, त्याबद्दल जर त्यांनी बोलून घ्यावे. आणि आज मला खरोखर खेद वाटतोय, आणि भाजपचे लोक तिकडे त्यांनी त्यांच्या विरोधात आता आवाज उठवलेत आहेत ना, कोण दुसऱ्या पक्षाचे कोण त्यांनी भ्रष्टाचार केले म्हणून त्यांनी करत आहे, त्याबद्दल त्यांचा काय आमचा हे नाही, विरोध नाही आहे. पण जे कोण आहे त्यांनी तिकडे स्वपक्षातले असणारे अभय पाटील विरोध पण तुम्ही येऊन इकडे बसा, आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो, तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या. मग त्यांनी आता भ्रष्टाचारी त्यांच्या स्वतःच्या पक्षातील माणसाचा विरोध त्यांनी उभा केला पाहिजे ना, का उभा करत नाही त्यांनी? त्या जबाबदारी त्यांचं नाही आहे का? मग त्यांची भ्रष्टाचार विरोधात फक्त दुसऱ्या पक्षात तेवढंच आहे का, हे मी विचारू इच्छितो. आणि आता तुम्ही स्लम बोर्ड मध्ये बघा, स्लम बोर्ड मधलं खूप काही हे आहेत, घर द्यायचं म्हणून त्याच्याकडनं सरकारकडनं खूप काही त्याच्यामध्ये प्रोजेक्ट्स आहेत. त्या प्रोजेक्टमध्ये पण त्यांना जे खरोखर ते स्लम एरिया म्हटलं तर कुठं वडगाव एरियामध्ये स्लम झालं, तिकडच्या एरियातल्या लोकांचा उपजीवनासाठी सरकारकडून जे काही स्कीम्स आहेत ते सगळं त्यांना द्यायचं, तरी ते होतच नाहीये. 1700 काहीतरी तिकडे निवास वाटायला पाहिजे होतं, आतापर्यंत 3 वर्ष उलटून गेले, पण फक्त 200 लोकांना वाटलेलं आहे. आणि मच्छी एरियामध्ये त्या साईड त्यांनी दाखवतात की तिकडं ते स्लम एरिया आहे का, मच्छी साईडला वगैरे एक्सटेन्शनला सगळं शेती जमीन आहे. तसला त्यांचं जे कोणी फॉलोअर त्यांच्या लोकांचा साठी त्यांनी काम करतात असं आम्हाला वाटतंय. आणि कलाभवन जे काही आता ओपन झालं तिकडं, माननीय सिद्धरामय्या माजी मुख्यमंत्र्यांनी ते उद्घाटन केले कला मंदिरकडे, तिकडे कलाभवन, तिकडे आता कुत्रे सगळं फिरायला लागलेत, ते पण चालू करायला देणं त्याच्या कारणीभूत कोण म्हणून तुम्हाला सर्व लोकांना माहितच आहे. त्याचप्रमाणे जनतेचा पैसा आहे, कुठले भ्रष्टाचाराचा पैसा नाही, ते जनताचे पैशाने निर्माण केलेला कलाभवन अजूनपर्यंत बंद आहे. त्याचप्रमाणे इकडे याच्यामध्ये खासबाग जे काही कॉर्नर खासबागमध्ये एक व्हेजिटेबल मार्केट आहे ते अजूनपर्यंत बंद आहे. म्हणतात जेव्हापर्यंत तुमचं सरकार येऊ दे त्याच्यानंतर मी आमच्याच लोकांना वाढतो, असं काहीतरी आहे का? जनताचा पैसा आहे, जे कोणी त्याच्यामध्ये फलानुभवी म्हणतात की म्हणतात जे त्यांचं राईट्स असते त्यांना दिलं पाहिजे. गोरगरिबांचा अजूनपर्यंत तुम्ही अन्याय करतायत म्हणून सांगतो. जनता तरी शहाणं झालं पाहिजे. भ्रष्टाचाराच्या विरोधात लढायला किंवा तुम्हाला भाष्य करायला तुमचा कुठलाही नैतिक हक्क नाही. म्हणून मी अभय पाटलांना सांगू इच्छितो, जेव्हापर्यंत तुम्ही भ्रष्टाचार बंद करत नाही तेव्हापर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. आणि तुम्ही खोटा केसेस वगैरे करून खूप लोकांना, ज्यावेळी भाजपचं सरकार होता त्यावेळी नाहक त्रास धरून तुमचं कोण ऐकत नाही, तसं लोकांना कुठल्याही गरीब लोकांना
आणि दुसऱ्या संघटनाचा असू दे किंवा दुसरा पक्ष असेल तर त्याच्यावरती दबाव घालून पोलिसांमार्फत तुम्ही त्यांना जेलला पाठवायचं पण कार्य केलेलं आहे. काही लोकांना तरी मर्डर केसमध्ये घातला, काही लोकांना अटेम्प्ट टू मर्डर मध्ये घातला, काही लोकांना तरी तुम्ही एक कॅन्सरचा माणूस चार्टर्ड अकाउंटंट शिवप्रसाद परनाटे त्याला तुम्ही वडगावच्या पोलीस स्टेशनमध्ये घातला. असं सगळं तुम्ही दबाव आणून त्यांना भेडसावण्याचं कार्य केलेलं आहे. परंतु हे कार्य आता 3-5 वर्षापर्यंत कोणालाही दिसत नाहीये, असं काय घडलेलं नाहीये. पण असं तुम्ही दहशत निर्माण केलेलं आहे म्हणलं तुम्ही सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आहे म्हणून मी सांगू इच्छितो. आणि तुमचं केस सुप्रीम कोर्टमध्ये सुरू आहे. आमचं लढाई आधीपासून 2012 पासून तुम्ही भ्रष्टाचार आहे म्हणून मी विथ डॉक्युमेंटरी एव्हिडन्सेस दिलेला आहे. आणि त्याच्यामध्ये पण जे मी कंप्लेंट केलेलो आहे त्या कंप्लेंटमध्ये सर्व उल्लेख केलेला आहे. अरिहंत कोऑपरेटिव्ह क्रेडिट संवर्ध सोसायटी जे काय बेळगाव, चिक्कोडी, बोरगाव आणि निपाणीमध्ये सगळ्या मिळून अराउंड 8,45,00,000 रुपये यांच्या अकाउंटमध्ये असलेले सापडलेलं आहे. मग लोकायुक्त पोलिसांनी ते घातलं पाहिजे होतं की नाही, मग ते त्याच्यातनं काढलेलं आहेत. अल्पसंख्याक परिवर्तन काहीतरी त्यांचं एक संस्था होते त्याच्यामध्ये पण इलिगल ट्रान्झॅक्शन केले होते लाखो करोडोने. त्याच्यामध्ये पण त्यांनी त्यावेळी हे केले होते, ट्रान्झॅक्शन केले होते, ते पण काढून त्यांनी लोकायुक्त पोलिसांवर ठेवले. मग कोणाला त्यांनी मदत करायला ते लोकायुक्त पोलिसांनी पण त्यांच्यावरती पण माझा आरोप आहे. त्यांच्यामुळे आज पर्सेंटेज कमी आलेला आहे, नाही तर पर्सेंटेज 1000 पटांनी जास्त डीए आला पाहिजे होतं. परंतु आता येत्या काळात ते पण मी डॉक्युमेंट हायकोर्टमध्ये आणि सुप्रीम कोर्टमध्ये ते दाखल करणार आहे. आणि त्यांना सांगणार आहे की हे भ्रष्टाचारी आहे, ते माणूस भ्रष्टाचारी आहे. त्याचे जे काही याचं मी कंप्लेंट दिलं त्या सगळं डॉक्युमेंट्स बाहेर काढून त्यांना कसं वाटतं त्याप्रमाणे त्यांनी अल्प पर्सेंटेज दाखवले. ठीक आहे, तरी पण 128% आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त होत आहे. 2 आयोग लोक मिळून काय केलं त्याच्यामध्ये पर्सेंटेज कमी करायचं पण काम केलेलं आहे. ते पण येत्या काळात सुप्रीम कोर्टच्या निदर्शनाला आणणार आहे आम्ही. आणि भ्रष्टाचार विरोधात लढा आमचं कायम राहणार आहे. आणि अनेकदा सांगतो मी, अभय पाटील, तुम्हाला भ्रष्टाचार विरोधात बोलायला कुठलाही हक्क नाही, तुम्हाला नैतिक हक्क नाही. तुम्ही भ्रष्टाचारी आहोत म्हणून मी छाती टाकून सांगतो. आणि तुमच्यावरती केस होता सुप्रीम कोर्टमध्ये लढलेला आहे. आणि असं आम्ही आमचं भ्रष्टाचार विरोधात लढत राहणार. आणि भाजपचं जे कोणी कार्यकर्ता किंवा पदाधिकाऱ्यांना मी सांगू इच्छितो आणि विनंती करू इच्छितो की असलं भ्रष्टाचारच्या विरोधात तुम्ही लढता तर तुमच्या स्वपक्षाच्या माणसाच्या विरोधात तुम्ही लढून दाखवा. या आरोपावर अभय पाटील किंवा संबंधित भाजप नेत्यांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाहीये. अशा आणखीन अपडेटसाठी फॉलो करा व्हॉइस ऑफ एनुग्रामला.